नमस्कार मित्रांनो, आज मी नांदोसकर आर्ट्स येथे जुनी प्रभादेवी येथे आकांक्षा बिल्डिंग समोर आलो आहे। तर आपल्याबरोबर आज आहे कमलेश नांदोसकर। हे जो आपला गणपतीचा हा शॉप आहे याचा दादा ओनर आहे आपला। दादा नमस्कार। दादा, तरी गेली किती वर्ष तू या बिझनेस मध्ये आहेस? म्हणजे तरी अंदाज तरी गेले 6 वर्ष, 7वा वर्ष आहे। हा 7वा वर्ष आहे दादाचा आपल्या। ॲक्च्युअली मला ही आवड झाली कशी काय, आपली जी 2020 साली जी महामारी आली, अच्छा 2021 साली कोरोनामध्ये, तर तेव्हा कोणाला बाहेर जाता येत नव्हतं, येता येत नव्हतं। तर मी एक विचार केला, कारण की मी एक गव्हर्नमेंट सर्व्हंट असल्यामुळे मला बाहेर ये जा करण्याची परमिशन होती, सवलत होती। त्यामुळे मी एक विचार केला की आपल्या विभागातील नागरिकांना, रहिवाशांना माझ्यातर्फे घरपोच गणेशांची जी आपली श्रींची मूर्ती घरपोच सेवा करण्याचा मी मानस केला होता की द्यायची। तर मी 2 वर्ष ते केली, घरपोच सेवा। घरी जाऊन माणसांच्या मूर्त्या मी डिलिव्हरी करायचो। तर 2 वर्ष मला चांगला त्याला प्रतिसाद मिळाला। तर मी म्हटलं, पुढे विचार केला की आपण फक्त कात ना हा व्यवसाय आपण एक कंटिन्यू करूया। आवड म्हणून मला आवड पण होती। माझ्या घरीसुद्धा गणपती असतो, तर माझ्या घरचा गणपती मला बघायलासुद्धा मिळत नाही। गणपतीची घरी पूजा होते, मी जवळजवळ 2 दिवस घरीच जात नाही। जेव्हा गणपती बसतात त्या दिवशी रात्री संध्याकाळी वगैरे रात्री मी घरी पोचतो। तर मग तो बीच मला आवड पण निर्माण झाली। आणि एक माझा थोडंसं कला आहे, डायमंड वर्क, फेटा घालणं, हे घालणं सगळं आपल्याकडे सजवल्या जातात मूर्त्या। उद्यापासून तो मी वर्क सुरू करणार आहे। आणि मित्रांनो, एक वैशिष्ट्य म्हणजे दादाच्या नांदोसकर आर्ट्सचं म्हणजे ते डायमंड वर्क वगैरे ते कमी दरामध्ये ते एक दादा करून देतो। आणि तुम्ही ते आता मूर्तीच्या फिनिशिंग हे बघताच आहेत, म्हणजे जी फिनिशिंग जी आपल्याला आपण मोठ्या मोठ्या मूर्तिकारांकडे बघतो ती देखील दादाच्या मूर्त्यांमध्ये आहे। आणि जी शाईन पण तुम्ही बघता ज्या मूर्तीची, आणि मेन स्किन टोन आहे, आणि स्किन टोन जो आहे हा जो आपला जो स्किन टोन असतो तसाच हा स्किन टोन देवाचा वाटतो। म्हणजे साक्षात जिवंतपणा जो असतो मूर्तीत तो आपल्याला इथे दिसतो नांदोसकर आर्ट्समध्ये। ही मूर्ती पण तुम्ही बघताय। दादाकडे पीओपीच्या मूर्त्या पण आहेत, मातीच्या मूर्त्या पण आहेत, इको फ्रेंडली मूर्त्या पण आहेत। सगळ्या प्रकारच्या मूर्त्या दादाकडे अवेलेबल आहेत, मूर्ती सजवून मिळते। आणि तुम्ही जसे बोलाल, म्हणजे तुम्हाला जसे डायमंड लावायचे तसे दादा तुम्हाला मूर्तीला लावून देऊ शकतो। फक्त तुम्हाला इथे यायचं आहे आकांक्षा बिल्डिंग समोर जुनी प्रभादेवी नांदोसकर आर्ट्सला। कोळी बांधवांसाठी ही जी मूर्ती आहे बाप्पाची आपल्या, त्याच्या तिकडे दादाने डायमंड वर्क हा केलेला आहे, तो आपल्याला इथे दिसतोय। त्या चारही हातांना दादाने केलेला आहे। अशा प्रकारे दादा आपल्याला डायमंड वर्क करून देतो। आणि जो हा हाताचा कलर आहे ना, हा पूर्ण गोल्डन होणार आहे।
वर्क चालू आहे. ह्याच्यापेक्षा म्हणजे ही जी Chinese सारखं. मातीची जी ज्वेलरी आहे तुमची त्याच्यापेक्षा थोडा Original जास्त वाटेल. गोल्डन होईल, वर्क चालू होता. कारण की ही मूर्ती जी आहे ना ही अजून वर्क इन प्रोग्रेस आहे. हा जेव्हा ती पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा अजून फिनिशिंग भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा एकदा कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवीनच या मूर्तीचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले सबस्क्रायबर जर आपली व्हिडिओ बघून या नांदोसकर आर्ट्सला जर कोणी भेट दिली तर आपल्या दादा थोडा मूर्त्यांमध्ये डायमंड वर्कमध्ये थोडा आपल्याला डिस्काउंट देणार आहे. हे फक्त आपली व्हिडिओ जर बघून कोण इथे आला त्यांच्यासाठी ही फक्त संधी आहे.